नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. आज मी एक एकदम सिंपल असा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे जे आपण लहानपणापासून बघतो, ते पाढे किंवा आपण त्याला टेबल्स म्हणतो. तर पाढे 1 ते 30 हे सर्वांनाच आले पाहिजे. मग तो 10वीतला विद्यार्थी असो किंवा तो इंजिनियर असो. रोजच्या जीवनात आपल्याला मॅथ्स लागतो. आता दुकानात तुम्ही गेले तर दुकानदार काय करतो, कॅल्क्युलेटर घेऊन बसलेला असतो. 10+20+ सर्व करतो. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही ते तोंडी अधिक वजाबाकी केली पाहिजे. आणि पाढे जर तुम्हाला 1 ते 30 पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे तर तुम्हाला पहिले 10 पाढे आलेच पाहिजे. पहिले 10 पाढे आले तरच तुम्ही 1 ते 30 पाढे पाठ करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. तर पाढे लक्षात ठेवायला काय पाहिजे? एक तर तुम्हाला ऍडिशन आली पाहिजे, फास्ट ऍडिशन. आता पहिली किंवा दुसरी पासूनच आपण ऍडिशन शिकतोय, पण ती फास्ट आली पाहिजे. नंतर मल्टिप्लिकेशन. आता पहिला 10 पाढे बघा, 1 ते 10 पाढे जर तुमचे पाठ असतील ना, तर नंतर 11 ते 29 किंवा 11 ते 30 पाढे इझिली पाठ होऊ शकतात. आणि आता सबट्रॅक्शन. आता तुम्ही सांगतील की बेरीज तर ठीक आहे, पण वजाबाकी का पाहिजे? तर काही कसे पाढे आहेत तिकडे आपण वजाबाकी करून ते पाढे इझिली बनवू शकतो. लाईक 9चा पाढा, ते मला मी ते एक्सप्लेन करतो. 9, 19 आहे किंवा 29 आहे, त्या प्रकारचे पाढे आहेत ना, तिकडे आपण सबट्रॅक्शन यूज करून करू शकतो. तर आता परत तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल, हे काय चिंदी घेऊन आलेत तुम्ही? ओके, पण हे पाढे आताही तुम्ही जसे जसे मोठे होतात तसे तुम्ही पाढे विसरतात. 10वी पर्यंत तुम्हाला पाढे पाठ असतात किंवा लक्षात असतात. पण ज्याला मॅथ्स एकदम चांगला करायचा आहे आणि पुढे मॅथ्स किंवा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे, त्यांना पाढे अति आवश्यक आहेत सर्व येणे. ओके, दरवेळी आपण कॅल्क्युलेटर डिपेंड नाही राहू शकत. जेवढं तुमचं डोकं फास्ट चालेल तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे मॅथ सॉल्व्ह करू शकता. तर आता सर्वांना माहिती आहे की पहिला 1 ते 10 अंक हे तर तुम्ही इझिली लिहू शकता, त्यात तरी चुकी नाही आली पाहिजे. दुसरा सर्वात इझी पाढा म्हणजे कोणता? 10. कारण की आपल्याला माहिती आहे 1, 2, 3, 4 लिहायचं आणि त्याच्या पुढे 0 टाकायचं आहे. आता तिसरा कोणता सांगू शकतो मी? 5. आता 5 मध्ये काय होते, आपण 5 ने ऍडिशन करतोय आणि ती आपल्याला लगेच जमते का? ते हे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 आणि पुढेही गेला तरी 55, 60, 65, 70, 75 येते. आता तुम्ही पण बघितलं तर 55 आहे, तो कोणाच्या पाढ्यात येईल? 11च्या पाढ्यात येईल. 11 म्हणजे 55 असं. आणि आता पाढा, आता मी जसं बोललो 11 पंचे की 5 दुने 5 त्रिक, ते पाढे हे ना नॉर्मली मातृभाषेतच पाठ करा. तर तुमची मातृभाषा मराठी आहे तर मराठीत पाठ करा किंवा लक्षात ठेवा. जर हिंदी आहे तर हिंदीत पाठ करा. आजकाल कसं इंग्रजीच्या काळात काय होते, 2 2s are 4, 2 4 लगेच बोलता येते, बरोबर आहे? किंवा 7 2s are 14 किंवा आजकाल शॉर्टकट आहे 7 2 जा असंच बोलतात. 2s are असं कोण बोलायला जात नाही. तर त्यापेक्षा आपल्या मातृभाषेत पाठ करावं. मॅथ्स हे कधी आपल्या मातृभाषेत शिकलेलं कधीही चांगलं, तेवढ्या लवकर समजते. तर मी एवढंच सांगेल की 1 ते 10 पाढे तुम्हाला पाठ पाहिजे किंवा लक्षात पाहिजे आणि ते बनवता आले पाहिजे. पाढे बनवायला शिका. ओके, पाठ करण्यापेक्षा पाढे बनवायला शिका. आता मी तुम्हाला मगाशी बोललो की सबट्रॅक्शन. तर 9चा पाढा मला बनवायचा आहे. तर 9 मध्ये काय? 9 1 9, 9 2 18, 27 36 45 54. ओके, पण हे लक्षात कसे ठेवायचे? आता बघा इकडे, बघा इकडे 20 आहेत. जेव्हा आपण 9 दुने जातो, 9 गुणिले 2 करायला, काय करायचं? या 20 मधून ते 2 मायनस करायचे. ओके, जेव्हा 30 येतात, 30 मधून 3 मायनस करायचे. आणि सिमिलरली असे मायनस करून 70 आहे. 70 म्हणजे काय? 9 7, 9 7 कडे काय? 63. काय? -7 करतोय म्हणजे हे आलं 63 आले. अशा प्रकारे 9चा पाढा बनतो. अजून एक 9चा पाढा बनायला एक ट्रिक आहे, ती म्हणजे सपोज मी 9 लिहिलेत, इकडे लिहिले 18. आता बघा, जो पुढचा अंक असतो हा, तो -1 होत जातो आणि इकडचा अंक असतो तो +1 होत जातो. म्हणजे कसं? 18 नंतर काय येते? 27, बरोबर आहे? 7 नंतर इकडे काय आला पाहिजे? 6 आणि इकडचा अंक वाढला पाहिजे. इकडे मायनस झाला पाहिजे आणि इकडे वाढला म्हणजे 36. त्याच प्रकारे 45. ओके, 45 नंतर काय? इकडे 4 झाले पाहिजे, इकडे 5 झाले पाहिजे, नंतर 63, नंतर 72, बरोबर आहे का? नंतर 81 आणि 90. तर काही पाढे असे लक्षात ठेवले पाहिजे. तर हा 9चा पाढा अशा प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही.
की पहिल्या 10 पाड्यामध्ये पण 9 किंवा बाकीचे पाडे आहेत 7, या पाड्यांमध्ये लोक गोंधळ करतात. आणि हे पाडे तुम्ही इझिली बनवू शकतात. 4 4 नंतर काय 8, 12, 16, काय 20, 24, 28, 32, 36 आणि 40. आता मी काय केलं, मी 4 दुने 8 असं काय बोलत गेलो नाही. मी काय केलं 4 + 4 + 4 म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्याला चालना द्या. जेवढे तुमचं ऍडिशन फास्ट करता येईल तेवढे तुमचे पाडे बनतील. हे ठीक आहे, तुम्ही 10 पर्यंतचे पाडे आहेत तोपर्यंत तुम्ही ऍडिशन करून लगेच करू शकतात. ओके, पण एक लक्षात ठेवा की ऍडिशन करता करता ती वेळ निघून जाते. आपण काय लक्षात करायचं की 10 पर्यंतचे पाडे तुम्हाला असे डोक्यात झाले पाहिजे, बसले पाहिजे. कोणी सांगितलं 7 8 विधीचे 56 असं आलं पाहिजे आन्सर. ओके ओके, तर हा 9च्या पाड्याची एक ट्रिक सांगितली मी, ती लक्षात घ्या. इकडचा अंक आहे तो मायनस जातो आणि इकडून 1 प्लस होत जातो, हे लक्षात ठेवा. आता पुढे पण मी तुम्हाला सांगतो की पुढचे काही मोठे पाडे आहेत ते कसे बनवायचे. जसं आता आपण मागे पाहिलं की 9चा पाडा बनवायला शिकलो. 9च्या पाड्यामध्ये आपण काय केलं, एक इकडे 9 होते 18, या बाजूला -1 होत जाणार, या बाजूला +1 होत जाणार, म्हणजे 27 असं होत गेलं. तर आपण 9 सारखाच आता एक दुसरा पाडा घेऊ की सपोज 19चा पाडा आहे. तर 19चा पाडा कसा बनवावा. आता 19 मध्ये परत 9 आलेले आहेत, म्हणजे आणि 19चा जवळचा अंक कोणता 20, म्हणजे पुढचा अंक ज्याने आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आणि 20चा पाडा सॉरी 20चा पाडा कसा करतो, आधी समसंख्या लिहून घेऊ शकतो. म्हणजे लहानपणी आपण असं करत होते किंवा करत असतील तुम्ही, तर मीही केलेला आहे. असे 10, 12, 14, 16, 18, 20 आणि नंतर एक 0 वाढवत गेलो मी, म्हणजे हा 20चा पाडा झाला. आता इकडे करताना काय करायचं, जसं 19च्या पाड्यामध्ये आपण इकडे 1 कमी आहे, इकडे -2, इकडे -3, इकडे -4, -5, -6, -7, -8, -9 आणि -6 असा पाडा बनवायचा. आता बघा 19 मध्ये नेक्स्ट आहे ती 38. आता तुम्ही पाहिलं 19च्या पाड्यामध्ये इथे परत -1 होत गेला. जेव्हा इकडे 9 असेल आणि त्याच्यामध्ये तीच ऍडिशन होत जाणार आहे, तिकडे -1च होणार नेक्स्ट संख्या. पण इकडे किती झाले +2 झाले. सिमिलरली तिसरा आहे 57, इथे परत -1 झाला आणि इकडे काय झाला +2 झाला. आता नेक्स्ट संख्या काय आहे, +2 होईल -1 होईल, म्हणजे काय 76. बरोबर आहे. नेक्स्ट काय येणार आहे 95. आता तुम्ही सांगतील 95 नंतर दादा 3 आकडे येणार आहे. आता काय करायचंय, आता मी 19 ऍड केलं तर काय येणार आहे 114 येणार आहे. बरोबर आहे. आता बघा ह्याच्यातून काय केलं आपण -1 केला, बरोबर 4 आले. 9 मध्ये 2 ऍड केले 114 आले. बरोबर आहे. 114 नंतर तुम्हाला लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे इकडे 3च आला पाहिजे नेक्स्ट संख्या. आणि इकडे 11 नंतर किती आले पाहिजे +2, म्हणजे काय 13 आले पाहिजे. अशा प्रकारे हा तुमचा पूर्णचा पूर्ण पाडा तयार होतो. -1 -1 -1 असं करत जायचं आणि लास्टला काय येणार. आता तुम्हाला पहिली लास्टची आणि पहिली गोष्ट माहिती असते, जर फक्त 0 येणार आहे तेव्हा तुम्ही मधली पण गोष्ट काढू शकता. ओके, आता बघा मी परत सांगतो तुम्हाला काय केलं आपण 19च्या पाड्यामध्ये. जसं आपण 9च्या पाड्यामध्ये राईट साईडला -1 करत गेलेलो, लेफ्ट साईडला +1 करत गेलेलो, पण 19च्या पाड्यामध्ये +2 करत गेलो. आता हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला मे बी लेंथी वाटेल की हा काय शिकवतोय मूर्खासारखा, असं नाही करत पाडे. ओके, ही माझी पद्धत आहे. आता मी माझी पद्धत तुम्हाला सांगते, मे बी 10 पैकी 1 जणाला ती पटेल, कारण की मी नॉर्मली असंच लक्षात ठेवतो 19, 38, 57, 76, 95, 114 वगैरे, कारण की ते माझी आता लहानपणापासून ती प्रॅक्टिस झाली. एका दिवसात झालेले नाही मिळते, त्याला ऑलमोस्ट 30 वर्ष झालेली आहेत. आपण लहानपणापासून ते लक्षात ठेवत आलेलो आहोत. तर ह्याचा फायदा काय होणार, जे लहान पोरं सपोज व्हिडिओ बघत असतील त्यांनी अशा प्रकारे आतापासून ट्रिक वापरा की पाडे बनवायला. मग तुम्हाला कालांतराने कळेल की 2 वर्षाने माझे ऑटोमॅटिकली पाडे सर्व पाठ झाले. 19 × 5 = 95 झाला. ओके, त्या प्रकारे
होऊ शकतात. आता दुसरा एक पाडा घेऊया, सपोज 22चा पाडा आहे किंवा 11चा पाडा आणि 22चा पाडा घेऊया. आता तुम्ही सांगेल काय आहे ह्याच्यात, काय नाही माहित ना, इझीच आहे, पण लगेच आपल्या लक्षात येत नाही. 11च्या पाड्यात काय आपण ऍड करतो, 11 ऍड केले तर काय होते, ऑटोमॅटिकली फक्त सेम 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 अंक लिहायचे. इकडे 55 लिहिले, 66 लिहिले, 77, 88, 99. आता काय करणार, 500, 110. म्हणजे 11चा पाडा पण इझी आहे. म्हणजे आता बघितलं आपण 1 ते 30 मधले कितीतरी पाडे एलिमिनेट झाले, त्याची आपल्याला जास्त गरज नाही लक्षात ठेवायची, इझिली आपल्या लक्षात राहतात. आता 22ला पण तसंच आहे. 22ला काय करणार तुम्ही, 2 ऍड करणार, 44, 66, 88, 110. आता मी इकडे थांबतो का, आता बघा मी 11चा पाडा लिहिला, हे झाले 110 पर्यंत लिहिले. 11चा पाडा तर कळलं ना, तोच तर डिजिट 1 ने वाढवायचा आणि सेम सेम डिजिट लिहायचंय. 99 पर्यंत लास्टला 110 लिहायचे. आता 22च्या पाड्यात बघा मी काय करतो, 22 मध्ये इथे 11च वाढवतो, म्हणजे 1 1 आणि इकडे 2 2 वाढवतो, म्हणून ते सेम सेम होतोय. पण समसंख्या, सॉरी सम ह्याच्यात लिहिलं मी, समसंख्या होत आहेत आणि इकडे विषम आहे ना, इकडे सर्व सम संख्या आहेत. आता बघा 110. आता काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला सांगितलं 22 × 5 किती. आता तुम्ही काय करणार, 22 × 22, 22 × 44, 66, 88 आणि 110. आता एवढं पाठांतर करायची गरज नाही, त्यासाठी पण ट्रिक आहे. कोणत्याही गोष्टीला 5 ने गुणाला सांगितलं तरी अजून एक ट्रिक आहे इझिली लक्षात ठेवायला. ती कशी, ती सांगतो तुम्हाला. सोबत मी इकडे लिहिलंय 22 × 5. तुम्ही काय करणार, गुणाकार 5 दुनी 10, 0 अचाला 1, 5 दुनी 10 आणि 1. हा एवढा मोठा टाइम झाला, असं नाही करायचं. मी अजून एक वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवतो, ती म्हणजे कशी, 22 0 / 2 म्हणजे काय, मी काय करतो, ह्याचा पण आन्सर काय येणार आहे, 110च येते. हे माझ्या माइंड मध्येच ही गणित झाली पाहिजे, अशी फळ्यावर लिहायची नाही माहिती आपल्याला, पण माइंड कसं चाललं पाहिजे हे तुम्हाला सांगतोय मी. आता 22 × 110 आहे, तुम्हाला पाठ करायचंय किंवा लक्षात राहायचंय. तर काही पोरं काय करतात, पूर्ण 22चा पाडा बोलतायत 5 पर्यंत, तसं नका करू. मी काय करतो, कोणतीही संख्या दिली, सपोज आधी आपण समसंख्या घेऊ, 24 घेतो, 24 × 5 करायचं, तर मला माहिती आहे 120 आन्सर येणार आहे. पण काय करायचं, मला 24 आहे × 10 करतो मी आणि / 2 करतो. का 2, कारण की मला 2 चा पाडा सर्वांना इझिली लक्षात राहतो. 2 नाही, सपोज 24 ला भागला तर 12 आन्सर येणार आहे, सर्वांना माहिती आहे, आणि पुढचा 0 लगेच देऊ शकतोच. सिमिलरली सपोज रॅन्डमली मी अंक घेतोय की 38 × 5. आता 38 × 5 करायला 5 8 40, 0 हातच्याला 4, 5 3 15 आणि 19, 190 आन्सर येणार आहे. तर मी काय करतो, ह्याचा हाफ वर 0, एकदम ट्रिक इझी आहे. ह्याच्यात पण काय केलं, 22चा हाफ / 2. 24 ला पण काय केलं, 24चा हाफ / 2 नाही × 10 करा, म्हणजे 0 वाढवायचं आहे आपल्याला. त्या प्रकारे इकडे आपण केलेलं आहे. सपोज मला घ्यायचं 29 × 5. आता काय आहे, विषम संख्या आहे, विषम संख्यामध्ये काय होणार, 0 0 येणार नाही, मग तिकडे काय होणार आहे, सपोज तुम्हाला 29 / 2 माहिती असेल, तर तुम्हाला लगेच कळलं की 14.5 आहे आणि × 10 करायचे, म्हणजे 145 आन्सर येणार. तुम्ही करून बघू शकता. आता हा झाला विषम संख्यामध्ये. विषम संख्याला 5च येणार आन्सर, म्हणजे आपल्याला माहिती आहे 5च्या पाड्यात काय येतो, 0 किंवा 5. एकक स्थानी म्हणजे एकक, किंवा तुम्ही त्याला युनिट प्लेस सांगतात, युनिट प्लेसला. तर आपण तसं लक्षात ठेवायचं, म्हणजे या समसंख्या असेल, सपोज आता समसंख्या मी आता यावेळी 26 घेतोय, 26 × 5 करायचंय मला. मी काय करणार, 26 / 2 बरोबर, इकडे करून टाकतो, 26 / 2, 13 × 10 दॅट इज इक्वल टू 130. आणि हे बघा, 1 स्टेप, 2 3 स्टेप, 3 स्टेप विदिन अ सेकंड तुमच्या डोक्यात झाली पाहिजे.
ओके, 1 सेकंदचाही विलंब नाही झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 2चा पाढा यासाठी पाठ पाहिजे. म्हणजे जर मी विचारलं 98 डिवाइड बाय 2 किती, तर तुम्हाला लगेच आला पाहिजे 49. बरोबर. आता सपोज इकडे 49 निघालेलेच आहेत. थांबा, मी 49 ला नंतर घेतो. तुम्हाला परत एकदा सांगतोय की जेव्हा विषम संख्या असेल, विषम संख्येच्या वेळी काय करायचं, कोणत्याही ह्याला या पहिले 2 संख्या असतात ना, त्या 2 ने डिवाइड करायचं आणि 10 ने गुणून टाकायचं. आता 26 ला 2 ने डिवाइड केला 13 आले आणि पुढे 0 लिहायचं, 10 ने गुणायचं म्हणजे 0 लिहायचं, लगेच 130 आले. ह्याच्या बाबतीत काय होणार, पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे. कोणत्याही गोष्टीचा आन्सर हे पॉइंट मध्ये येणार. 29 डिवाइड बाय 2 14.5. ओके, अशा प्रकारे येणार आहे. हे झालं सम आणि विषमला 5 ने गुणायचं कसं. आता 49 निघालाय, तर 49 मध्ये 49 चा पाढा कसा बनवायचा सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सांगतील परत +5 आणि आता 9 असल्यामुळे इकडे काय करणार आहे मी, -1 आणि इकडे 4 आहेत. ऑलमोस्ट 49 म्हणजे 50च गेला, म्हणजे मी काय करणार आहे +5 करणार आहे. म्हणजे 4 + 5 9, 9तून 1 केले 8, 98 आले. पण अशा वेळी परत मी सांगेल की कसं लक्षात ठेवायचं. 49 हा 50च्या जोडीचा आहे. नेक्स्ट संख्या 100च्या जवळची पाहिजे आणि कितीने कमी पाहिजे, इकडे 1 ने कमी आलंय ना, तिकडे 2 ने कमी होणार. तिसरा अंक काय आहे, 150 आहे, तिकडे 3 ने कमी येणार, म्हणजे काय 147 येणार. ओके, बघा मी परत सांगतो. 49चा पाढा बनवायचा आहे की कोणत्याही 9 अंक वाला पाढा बनवायचा. आपण काय करायचो, जी युनिट प्लेसला ना 1 ने मायनस करायचो. इथे पण 1 असा मायनस करत जातोय आणि या प्लेसला +5 करत जातो. ती दशक स्थानी असेल किंवा शतक स्थानी असेल. आता इकडे दशक स्थानी, इकडे शतक स्थानी आहे. ओके, 10th प्लेस आणि 100th प्लेस. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही पाढा बनवू शकता. पण अजून दुसरी मेथड काय आहे, 49 हा 50च्या जवळ आहे, कितीने, फक्त 1 ने कमी आहे. मग पुढच्या वेळी जेव्हा 49 जुने करणार तर 2 ने कमी झाला पाहिजे. कोणाच्या, 100च्या. कारण की ह्याचा पाढा आपल्याला माहिती आहे 50, 100, 150, 200, 250. तर मी सपोज बोलला 49 × 6, 49 किती, तर तुम्हाला माहिती आहे 50 × 6 किती झाले पाहिजे, 300. ओके, 5 30 आणि वरचा 0 300 झाला. म्हणजे 300 मधून हे 6 मायनस करायचे, म्हणजे 294 हा तुमचा आन्सर झाला. बरोबर आहे का, तेही चेक करा तुम्ही. म्हणजे ह्या काही ट्रिक्स आहेत. मे बी मी फास्ट गेलो असेल, पण तुम्ही व्हिडिओ परत बघा की 9चा पाढा किंवा 49, 29, 39 असे पाढे करताना इकडे +1 करायचं आणि कोणत्या युनिट प्लेसला, म्हणजे इकडे 50च्या घरात आहे तर 5 ने प्लस करायचं. ओके, आणि इकडे जसं सांगितलं 50च्या जवळ आहे, इकडे 1 ने कमी आहे, पुढच्या ह्याच्यात 2 ने कमी येणार, इकडे 3 ने कमी येणार, 200च्या वेळी 4 ने कमी येणार, 296 येणार. म्हणजे तुमचा पाढा कसा बनला लगेच बघा. म्हणजे बोलता बोलता पाढा बनला. मला तर 49चा पाढा लगेच येत पण नव्हता. 49, 98 आणि किती, 147 झाला. दुसरं काय येणार आहे मला लक्षात नाही, सांगा तुम्ही. 196 येणार आहे. तिसरं 200, इकडे 5 येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 6तून 9 5 आणि इकडे 45, 294. आता बघा बरोबर आहे का, मी जरा बघतो. इकडे 5 वाढवून बघा. आता दुसरी ट्रिक की 5 वाढवून बघा. 19 मध्ये 5 +5 24 आहे, 24 मध्ये 5. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा पाढा चेक करू शकता. इकडे तुमच्या युनिट प्लेसला 1 ने कमी झाला पाहिजे आणि 10 किंवा 100 प्लेसला 5 ने वाढला पाहिजे. 19, 24, 29, नेक्स्ट असणार आहे 34 +5 केलं आणि इकडे 3, 343. ओके, आता 343 हा 7चा क्यूब पण आहे, कारण की 7 7 49 × 7 असं बनवायचे असतात क्यूब आणि स्क्वेअर. आता आपण पाढे बनवायला शिकलेत, कधीतरी आपण स्क्वेअर आणि क्यूब पण बनवायला शिकूयात. चालेल, आपण पुढे जाऊया. कोणता एखाद दुसरं उदाहरण घेऊया, कसे दुसरे पाढे बनवता येतील. आतापर्यंत आपण काय पाहिलं
की कोणत्याही गोष्टीला इंटू 5 केलं तर कसं लक्षात ठेवायचं, सम आणि विषम संख्या, सम आणि विषम. सम मध्ये काय केलं, आता सपोज एक्स आहे, किंवा इथे मी घेतोय की सम मध्ये उदाहरण घेतला 26 चा, काय केलं 26 डिवाइड बाय 2 आणि त्याच्यावर इंटू 10 करायचे, म्हणजे काय 130 येणार, म्हणजे 0 ऍड करायचं. जर विषम असेल तर काय करायचं, सेम करतोय आपण, विषमला सोबत 25 आहे, मी काय करतोय 25 डिवाइड बाय 2, पण 25 डिवाइड बाय 2 काय येते 12.5 येते आणि इंटू 10 करायला लागेल, मध्ये जाणार 125. ओके, अशा प्रकारे आपण 5चा गुणाकारचे उदाहरणं पाहिली. ह्याच्यामध्ये ही गोष्ट इझिली लक्षात येते. आणि इकडे ज्यांना अडचण येते त्यांना काय सांगतात, डेसिमल मध्ये जेव्हा अंक येतात 12.5 किंवा नाही, ते बनवायला डिफिकल्ट जाते, तर ते कसं इझी करायचं. आता तुम्ही लक्षात ठेवा ना की 3 आहे, 3 डिवाइड बाय 2 केलं तर काय ना, दीड आला. ज्याला आता दीड माहिती आहे, 1 रुपया आणि 50 पैसे दीड, तो लगेच सांगेल की 1.5. हे अशा ट्रिक तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा 5 डिवाइड बाय 2, तो काय करायचा 2.5, म्हणजे काय 2.5. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे लगेच. म्हणजे 50 डिवाइड बाय 2 25 आलं, हे तुम्हाला लगेच कळेल. ओके, आता हे डेसिबल मध्ये करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण सुरुवात केली होती पाड्यांवरून, आपण पोचलो मध्येच कुठे 10 ने गुणायचं, 5 ने गुणायचं, 19 पाडाने इकडे पोहोचलो डेसिमल मध्ये. म्हणजे बघा, एक पाडा तयार करताना आपल्याला सर्व मॅथ्स लागतोय. म्हणजे इकडे तर डिवाइड पण आलं. आता मी पहिल्यांदा लिहिलं होतं प्लस गुणाकार, दॅट इज गुणाकार अधिक आणि वजाबाकी लिहिली, त्याने डिवाइड म्हणजे भागाकार लिहिलाच नव्हता. आता भागाकारही आलं, म्हणजे पाडे बनवताना 4 ही अल्जेब्रिक सिम्बॉल आपल्याला वापरायला लागतात किंवा आपले ऑपरेशन वापरावे लागतात. तर हे लक्षात ठेवा. ओके, मध्येच आपण शिकलो की 9, 19, 29 ह्यांचे पाडे कसे बनवावे. त्याच्यामध्ये ट्रिक काय सांगितलंय, युनिट प्लेसला -1 आणि 10th किंवा 100th प्लेसला, इथे सपोज 9 आहे तो +1, 19 वाला आहे तो +2 आणि 29 आहे +3. कोणत्या घरात आहे हे बघायचं. म्हणजे हा 10चे आहे, 1 ते 10 मध्ये आहे, हे 20 पर्यंत आहे, 30 आहे म्हणून +3 घेतलेला आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ओके, हे झालं 5, 9. आता अजून काय कोणती ट्रिक मिळते का बघूया आपण. अजून आपण 11चा पाडा केला, 22चा केला, 22चा 5 पर्यंत केल्यानंतर थांबलो. ते तसंच होतं की 22, 44, लगेच 66, 88, 110. आता 110 नंतर लगेच 22 ऍड करायचे. आता 22 ऍड करायचे म्हणजे काय, इथे 2 ऍड करायचे, तिथे 2. हे तरी तुम्हाला लगेच आलं पाहिजे की 132 आलं पाहिजे, 154 आलं पाहिजे, 176 एवढा फास्ट आलं पाहिजे, 198 नंतर 220. आता हे करता करता मला एक ट्रिक आठवली की कोणत्याही गोष्टीला जेव्हा 9 ने गुणायचं असते, आता मी मे बी मागे बोलता बोलता बोललो असेल की 230 आहे आणि इंटू 9 आहे, तर कसा आन्सर येणार. मे बी हे मी खोडतो म्हणजे तुम्हाला परत समजेल इझिली. सपोज 23 इंटू 9, मला हे इंटू 9 करायचंय कोणतीही गोष्ट. ती मी सपोज 41 इंटू 9 करतो आणि इथे 9 इंटू 9च करतो. काय करायचं बघा, या गोष्टी आहेत ना 230 लिहायचे, डायरेक्ट 0 ऍड करायचा पुढे आणि मायनस, फक्त सॉरी 9 नाही, मायनस ती संख्या करायची. ओके, तर तुम्हाला लगेच गणित कळेल की 230 मधून 23 घालायचे, म्हणजे 30 मधून 23 गेले, राहिले 7 आणि बाकीचे 200 तसेच. 410 मायनस 41. आता 410 मायनस 41 काय करणार तुम्ही, शून्यातून 1 जायला वरती 1 पकडणार, मग
हा काय बोलणार, 10 का, 10तून 1 गेला राहिला किती, 9. इकडे एक वाढणार, मग 41 -5 36 असं करणार. बरोबर आहे का? म्हणजे 309, 10तून 1 गेला राहिला किती, 9. बरोबर आहे. येस, आन्सर बरोबर आहे. 369 आणि याच्यामध्ये 81 आन्सर आला. हे एवढं इझी आहे. आता इथे आपण काहीतरी गणलो असं मला वाटायला लागलं. हा, आपण मायनस मध्ये हे केलं. आता इकडे प्रश्न आला तुम्हाला अधिक आणि वजाबाकी. आता अधिक आणि वजाबाकी करून तुम्हाला फास्ट जमली पाहिजे. म्हणजे आपण पूर्ण पाढे करताना किंवा 1 ते 30 पाढे किंवा बाकीचे पाढे करताना तुम्हाला अधिक आणि वजाबाकी लगेच जमली पाहिजे. आता हे कसे हातचे धरतात, कुठून काय पकडायचं, बॉरो वगैरे इंग्रजीमध्ये वापरतात, ते वापरलं पाहिजे. लगेच तुम्हाला अधिक वजाबाकी जमली पाहिजे, पाढे ऑटोमॅटिकली तयार होतात. तर 9 साठी मी सांगितलं होतं डायरेक्ट 0 ऍड करायचं आणि 30 संख्या मायनस करायची. ओके, आता ह्याच्यासाठी आता पाढे किंवा गणित सुधरवा म्हणून तुम्ही काय करावं, हे आपले 4ही ऑपरेशन्स आहेत, अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्याचा चांगला अभ्यास करा. आता अभ्यास म्हणजे काय, फक्त गणित सॉल्व्ह करायची. त्यासाठी रोज वापरा. तर रोज वापरा म्हणजे काय, तुम्ही सगळ्याच दुकानात गेले, तर काय करणार, सपोज एक वस्तू घेतली, दुधाची पिशवी 28 ला घेतली, 10चा समज मारीचा बिस्किट पुडा घेतला. ओके, 5ची तुम्ही काय घेतात, आता 5ला काय येते का, 5ला चॉकलेट आला सपोज, 8 रुपयाचं सपोज काहीतरी पाव किलो डाळ वगैरे घेतली, एवढ्या स्वस्त येत नाही पण मी पकडून चाललो. ओके, तर ही गणित आहेत 28, 38, 5, 43, 60, 51. हे तुम्हाला आलं पाहिजे. आहे का बघा तुम्ही, 51, 5 8 13, 5 8 13 तरी आलं पाहिजे. 2 अंकांची तरी बेरीज लवकर आली पाहिजे. 13 न 10 किती, 23. आता सपोज मी इकडे 23 घेतले, 8 आणि 3 11, 4 ला 1, 5 51. ओके, म्हणजे हे मॅथ्स मी सांगून किंवा कोणताही एक्सपर्ट माझ्यापेक्षा भारी एक्सपर्ट आहे तिकडे आले, युट्यूबवर पण मिळतील तुम्हाला, टीचर पण मिळतील, पण त्यांनी ह्या ट्रिक तुम्हाला सांगितल्या किंवा मी सांगितलं, पण तुम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. तुम्ही इम्प्लिमेंट नाही केल्या तर काहीच होणार नाही. तुम्ही व्हिडिओ बघताना सांगत असेल हा काय पकवतोय, हे तर चिंदी आहे, रोजचं 1 ते 10 पाढे, पण ते तुम्ही इम्प्लिमेंट करतात का? आजकाल सर्व मोबाईल काढतात, कॅल्सीवर बसलेले असतात, हे एवढ्याशा गणितासाठी पण तुम्ही कॅल्सी वापरतात. हेच तुम्ही सपोज हळूहळू करा, तुम्हाला समजेल की आज मला 1 मिनिट लागतो एवढं सॉल्व्ह करायला, पुढच्या वेळी अर्धा मिनिट लागेल, नेक्स्ट टाइम अजून कमी लागेल. काही दुकानदार बघा की त्यांचे गणित खूप पाठांतर झाले असतील, त्यांचं शिक्षणही नाही झालं, पण रोजच्या कामामुळे त्यांचं मॅथ्स एकदम चांगलं झालेलं आहे, अधिक वजाबाकी तरी चांगली झालेली असते. ओके, तर अशा प्रकारे रोजच्या कामात मॅथ्स वापरा. किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करत असतील तर गणित करताना डोक्यामध्ये चालवा, ते कॅल्सी नंतर करा क्रॉस व्हेरीफाय करायला. ओके, तर मी परत एवढं सांगेल, पाढे तुम्हाला 1 ते 30 पाठ पाहिजेच. मग तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे की काय करायचं आहे, म्हणजे 1 to 10th स्टँडर्डला पण पाहिजे, डिप्लोमाला पण पाहिजे, इंजिनिअरिंगला पण पाहिजे. आता बाकीचे फील्ड आहे तिकडेही मॅथ्स येतोय, बीएससी लाही मॅथ्स असतो. ओके, अजून तुमची कोणती फील्ड आहे तिथेही मॅथ्स लागणार. ओके, कॉमर्स मध्येही मॅथ्स असतो, लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला आलं पाहिजे आणि रोजच्या जीवनात तुम्ही मॅथ्स वापरा. 1 ते 10 पाढे आले पाहिजे, सॉरी 1 ते 30 पाढे, 1 to 30 स्क्वेअर, आणि काय 1 ते 20 तरी तुम्हाला क्यूब झाले पाहिजे. हे तुम्हाला आलं पाहिजे. तर आजच्या ह्याच्यात आपण पाढे एवढे काही ट्रिक मला जेवढ्या येत होत्या तेवढ्या मी शिकवायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर मला नक्की विचारा. ओके, आणि याचाच व्हिडिओ बघत बसा. मी पुढे मे बी घेऊन येत आहे की प्लस मायनस गुणाकार भागाकार, जेव्हा आपण प्लस एक्स मायनस वाय अशी गणित सॉल्व्ह करतो तेव्हा कोणता साईन द्यायचा ते घेऊन येत आहे पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, म्हणजे साईन कसे द्यायचं मायनस आणि प्लसचा. ओके, तर
पुन्हा एकदा सांगतो, 1 ते 30 पाढे बनवा. तुम्ही स्वतःहून बनवायला शिका आणि मलाही कळवा की माझ्या व्हिडिओचा काही फायदा झाला की नाही, किंवा कोणता पाढा तुम्हाला बनवायला हेल्प पाहिजे असेल तर मला कळवा. ओके, थँक यू.